आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी राजेंद्र खाडगेंना समन्स। राजेंद्र खाडगे हे अजित पवार यांचे नातेवाईक। कारखान्याशी संबंधित राजेंद्र खाडगेंची चौकशी सुरू। संविधान बदललं जाणार नाही हे लोकांना पटवून देताना नाकी नऊ आले। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा निवडणुकीमध्ये परिणाम दिसला। भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर बोलताना भुजबळांचं वक्तव्य। तर 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार, ते काढता नाकी नऊ आले। मुख्यमंत्री शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडवर काही ठिकाणी पाण्याची गळती। प्रशासनाला कोस्टल रोडच्या दुरुस्ती संदर्भात शिंदेंच्या सूचना। राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नी काँग्रेस पक्षाची समिती स्थापन। काँग्रेस नेते दुष्काळी भागाची पाहणी करणार। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 समित्या स्थापन। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी फडणवीसांची भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस नांदगावकर यांची भेटीचं कारण स्पष्ट। ससून रुग्णालयामधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेली समिती आम्हाला मंजूर नाही। प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्यात यावी, अंबादास दानवे यांची मागणी। ससून प्रकरणी श्वेतपत्रिका काढा। संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा डागाळली। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज, सुप्रिया सुळे यांची मागणी। डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि डॉक्टर तावरेंचं निलंबन होण्याची शक्यता। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून उद्यापर्यंत दोघांवर कारवाई होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। माझ्यावर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण विभागाने दिलंय। निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार प्रकरणामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची TV9ला प्रतिक्रिया। पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडल्याचा आरोप। धंगेकर अंधारे पुणे विद्यापीठात कुलगुरूंशी चर्चा करताना आक्रमक। लोकसभेच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक फेरबदल करणार। लोकसभेमध्ये काम न केलेल्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार। आमदार खासदारांप्रमाणेच पदाधिकाऱ्यांचं सुद्धा रिपोर्ट कार्ड तयार केलं जाईल। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होणार। प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होईल। मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी। अजित पवार गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर। लोकसभेच्या विविध सर्व्हेमध्ये मी आघाडीवर, माझा विजय निश्चित। महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांचा दावा।